दादा, आपण खरोखर दादा आहात. परिवर्तनवादी चळवळीच्या प्रत्येक वळणावर आपला जबाबदार आणि रुबाबदार स्वभाव. परिवर्तनवादी चळवळीच्या वळणावर आपला जबाबदार आणि रुबाबदार स्वभाव आपल्या संघर्षशील कार्याला अभिमानास्पद आहे. आपल्या संघर्षशील कार्याला अभिमानास्पद आहे. आपल्या जीवनातील समाजक्रांती, आपल्या जीवनातील समाजक्रांती, जीवन जगण्यासाठीची तथागताची शांती आहे. समाजकार्यातील आपली चळवळ, समाजकार्यातील आपली चळवळ दिनदुबळ्यांना दिलेलं निळं आभाळ आहे. आपण कबीराचं दिलेलं निळं आभाळ, आपण कबीरानं दिलेलं निळं आभाळ आहात. आपण कबीराचं देणं आहात. आपण कबीराचं देणं आहात. जातीनं पूजो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पळा रहने दो म्यान. आपल्या जगण्यात बुद्ध, कबीर, फुले आणि बाबा, आपल्या जगण्यात बुद्ध, कबीर, फुले आणि बाबासाहेब या महामानवांचे विचार ठळक दिसतात. म्हणूनच आपण संत कबीर पंथी असून बौद्ध आहात. म्हणून आपण कबीर पंथी असून बौद्ध आहात. मे ऑल बीइंग बी हॅपी, बहुजन हिताय बहुजन सुखाय, हाच बुद्ध मार्ग आपल्या मनाला भावतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय हाच बुद्ध मार्ग आपल्या मनाला भावतो. आणि आपण मार्गस्थ होता बुद्ध विचार, आणि आपण मार्गस्थ होता बुद्ध विचाराने समाजात धम्म रुजावा म्हणून, समाजात धम्म रुजावा म्हणून. दादा, आपलं धम्म कार्य ही नितळ आणि निर्मळ आहे. दादा, आपलं धम्म कार्य नितळ आणि निर्मळ आहे. आधुनिक अनाथ पिंडकासारखं, आधुनिक अनाथ पिंडकासारखं आपणही उभारलीत बुद्ध विहार, आपणही उभारलीत बुद्ध विहार. आपापल्या परीनं समाजाचं देण म्हणून, आपापल्या परीनं समाजाचं देण म्हणून आजही साक्षीला आहे तिथली चळवळीची पत्रक, आजही साक्षीला आहे तिथली चळवळीची पत्रक. धम्म कार्यातूनही आपण उभारली चळवळ, धम्म कार्यातूनही आपण उभारली चळवळ. परिवर्तनाचा आराखडा आखून, परिवर्तनाचा आराखडा आखून महापुरुषांच्या विचारांचे उत्सवही आपण साजरे, महापुरुषांच्या विचारांचे उत्सवही आपण साजरे केले. आपणच झाला आधारस्तंभ, आपणच झाला आधारस्तंभ मोडकळीस आलेल्या निराधारांचा. आपण समाजप्रिय असल्यानं दादा नाही रम्मान झाली त्या कपटी राजकारणात. आपण समाजप्रिय असलेलं दादा नाही झाले रम्मान इथल्या कपटी राजकारणात. राजकारण गजकरण असतं ओळखून होते तुम्ही, राजकारण गजकरण असतं ओळखून होते तुम्ही. राजकारणापेक्षाही समाजकारणाला महत्व दे. आपल्यातील स्वाभिमान आम्ही अनुभवलाय राजकारणाच्या मैदानात, आपल्यातील स्वाभिमान आम्ही अनुभवलाय राजकारणाच्या मैदानात. म्हणूनच आपण जोपासला इथला कार्यकर्ता बाबासाहेबांच्या विचाराने, बाबासाहेबांच्या विचाराने, बाबासाहेबांच्या. धन्यवाद सर. या ठिकाणी आदरणीय साहेबांचा पूर्ण बोललेलं घरी जीवन चरित्रच आपण या ठिकाणी साहेबांचं सांगितलं या कवितेतून. मी आदरणीय दिलीप गायकवाड सर यांना मी सूचना करतो की आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थितांना 2 शब्दभर मार्गदर्शन करावं. करुणेचे सागर तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्धाने निर्माण केलेला बौद्ध धम्म, त्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जो भिक्खू संघ तयार केला असा आदरणीय सर्व भिक्खू संघ आज त्यांच्या अभिवादनासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. असे स्मृतिशेष माधवराव बोर्डे दादा या मंचावर उपस्थित, त्यांचे अत्यंत जवळचे मित्र स्नेही पी.के. वाघ सर या मंचावर उपस्थित, शिक्षण उपसंचालक औरंगाबाद विभाग आमचे मार्गदर्शक सन्माननीय पलाटे साहेब, संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव कमलेश भाऊ बोर्डे, आजी या ठिकाणी उपस्थित बौद्ध उपासक उपासिका. अभिवादन सभा ही बोर्डे दादांच्या संदर्भात या ठिकाणी बोललं पाहिजे, परंतु बोर्डे दादांचा माझा तसा काही जास्त संबंध आलेलाच नाही. फक्त या ठिकाणी जेव्हा जेव्हा बोर्डे दादा या ठिकाणी आले तेव्हा तेव्हा फक्त बोर्डे दादांना जय भीम एवढाच एक शब्द त्यांच्याशी मी बोललेला आहे. परंतु माझ्या अगोदर सन्माननीय कवी साहेबांनी बोर्डे दादांचं अख्खं जीवनचरित्र त्यांच्या कवितेतून सांगितलं. म्हणून
मनुष्यानं जन्माला कसं यावं हे त्याच्या हातात नाही, परंतु त्याच्यानंतर मनुष्यानं कसं जगावं आणि कसं मरावं या दोन गोष्टी मात्र मनुष्याच्या हातात आहेत. आणि जन्म झाल्यानंतर जगणं शिकलं की मरणं ऑटोमॅटिक चांगलंच येतं. म्हणून बोर्डेदारांनी त्यांच्या जीवनामध्ये जीवन कसं जगावं हे शिकलं आणि त्यांचा जे मृत्यू झाला मृत्यू त्यांना छान आला. त्याचंच प्रतीक आज आपण आपले कुठलेही नातेवाईक नसताना कुठलीही ओळख नसताना या अभिवादन सेवेला आपण त्याची ही पावती आहे. म्हणून जन्म कसा झाला याला काही महत्व नाही, पण तो माणूस जगला कसा आणि त्या माणसाने समाजासाठी काय कार्य केलं हे देवानंद पवार जे आहेत यांनी ती कविता सादर केली. या कवितेतून या ठिकाणी मी जेव्हा या ठिकाणी बंदीजीकडे येत असतो तेव्हा बंदी सांगतात की दादांनी या गावाला विहारासाठी मदत केली, दादांनी त्या गावाला विहारासाठी केली. आता आम्ही हा कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर त्यांचे स्नेही वाघ सरांशी चर्चा करत असताना वाघ सरांशी चर्चा करत असताना ते त्यांचे अनुभव सांगत होते की ज्यांनी पैसे मागितले तो व्यक्ती जरी घरी नाही आला तरी दादा तिथे पैसे नेऊन द्यायचे आणि फोन करायचे, बाबा तू काल पैसे मागितले, 4 दिवसापूर्वी तू पैसे मागितले होते, ते पैसे घेऊन जा. जर नाही आला ते स्वतः पैसे नेऊन द्यायचे. एवढी दानशूर वृत्ती त्या माणसाची असताना होती आणि त्यांनी समाजाचा खरोखरच विकास केला. असा विकास करणारा मनुष्य हा शिक्षण महर्षी म्हणून या ठिकाणी आपण गणला गेला. त्याने अनेक शिक्षण संस्था स्थापन करून अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिले. म्हणजे त्यांचं सुद्धा जीवन सुखी केलं. नव्हे तर ज्या गोरगरीब लोकांची लेकरं शिकू शकत नव्हती अशा खेड्यापाड्यामध्ये संस्था निर्माण करून गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून सुद्धा दिली. असा महान माणूस आपल्यातून 2 जानेवारी 2021 रोजी निघून जातो. याचं दुःख त्या कुटुंबाला झालेलं आहे. त्या दुःखातून ते कुटुंब सावरू अशी एक याचना मी तथागतासाठी करतो आणि मी माझ्या कुटुंबाच्या वतीने दादांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय प्राध्यापक डॉक्टर दीपक खिलारे सर याच्या या कार्यक्रमाप्रसंगी 2 शब्द बोलतील. विश्ववंदनीय तथागत समृद्ध बोधिसत्व परमपूज्य विश्वरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्रातील भारतातील व विश्वातील सर्व महापुरुष महानायिका ज्यांनी मानवता प्रस्थापित करण्यासाठी आपले तन मन धन अर्पण करून त्याग करून मानवतेचा प्रसार केला आणि इथपर्यंत हा मानवतेचा गाणा आणला. आजच्या या अभिवादन सभेच्या माध्यमातून शिक्षक महर्षी स्मृतिशेष माधवराव बोर्डे साहेब यांच्या पुण्यकर्माला तीव्र अभिवादन करतो. इथे उपस्थित या मंचावरती पूजनी भिक्खू संघ, बोर्डे परिवार, वाघ साहेब, बालके साहेब, माझ्यासोबत आलेले माझे मित्र सहकारी इंजिनियर चंद्रकांतजी दळवी साहेब, CRPFचे जवान साळवे साहेब व आमच्या सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशन ऑफ इंडिया या सामाजिक संघटनेचे पैठण शहर अध्यक्ष महानगराध्यक्ष गौतमजी चक्रनारायण, या सर्वांच्या माध्यमातून एक समाज घटक म्हणून स्मृतिशेष बोर्डे सर यांच्या महान कार्याला पुण्यकर्माला तीव्र अभिवादन करतो. त्यांना आदरांजली देतो. तसं पाहता या औरंगाबाद किंवा या मराठवाड्याच्या या भूमीशी किंवा इथल्या इतिहासाशी मी इतका काही परिचित नाही, कारण जवळजवळ 10-15 वर्षापासून मी इथे आलो. माझा जन्म मुंबईत झाला, परंतु इथला अभ्यास केल्याच्या नंतर इथल्या चळवळीतून सहभागी झाल्याच्या नंतर मला जे काही नावं समजले त्या नावांमध्ये माझ्या मुलांचे जेव्हा मला ॲडमिशन घ्यायचे होते, मी राहायला गेवराई तांडा पैठण इथे आहे. माझ्या मुलांचे ॲडमिशन घेण्यासाठी जेव्हा मी शाळा शोधू लागलो तेव्हा मला एक नक्षत्रवाडीला असलेली जी संत कबीर शाळा आहे ती शाळा मला सापडली. कारण तिथे प्रचार असा होता की बाकीच्या ज्या खेड्यापाड्यातल्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये चिटिंग चालते, कॉपी चालते किंवा तिथल्या मुलांना व्यवस्थित अभ्यास किंवा वर्ग नाही. ते खेड्यापाड्याच्या माध्यमातून ते वातावरण असेल, मला कोणावर टीका करायची नाही. परंतु संत कबीर या शाळेचं एक चित्र असं होतं की तिथे प्रॉपर अभ्यास घेतला जातो, तिथल्या मुलांना वळण लावलं जातं, मुलांकडून अभ्यास घेतला जातो, तिथे विद्यार्थी घडतात, त्याची एक
लाईफ बनते. हे जेव्हा मला मेसेज मिळालं तेव्हा मी माझे मुलं, माझे पुतणे, माझे भाचे हे त्या शाळेत नेऊन टाकले. आणि नंतर जेव्हा सर्च केलं तेव्हा मला समजलं की ही शाळा स्मृतिशेष बोर्डे साहेबांची आहे. मला अजून आनंद झाला, कारण संत कबीर नावावरूनच मला थोडंसं क्लिक झालं होतं. म्हटलं कुणीतरी बहुजन विचारातील व्यक्तिमत्व असावं ज्यांनी हे सर्व उभं केलं. परंतु देवानंद पवार सरांनी मला सांगितल्याप्रमाणे पॅन्थरच्या चळवळीमध्ये, नामांतर चळवळीमध्ये किंवा आंबेडकरी चळवळीमध्ये सुद्धा सरांचा जो अग्रक्रम होता. परंतु मी असं म्हणत असतो की प्रत्येक व्यक्तीला एक प्रतिभा, जे निसर्ग एक प्रतिभा देतो. किंवा सर हे पॅन्थरही होते, परंतु पॅन्थर असताना सुद्धा ते जसं त्यांनीच त्यांच्या कवितेमध्ये नंतर सांगितलं की राजकारणाच्या त्या सगळ्या गजकारणामधून त्यांनी नंतर एक्झिट करून किंवा समाजाशी नातं जोडून समाजाला जे आवश्यक आहे ते देण्याचा प्रयत्न करून शैक्षणिक क्रांती आणि शैक्षणिक चळवळ कशी चालवता येईल त्याच्यासाठी त्यांनी केलं. त्यानंतर दुसरी गोष्ट, जी महत्वाची गोष्ट त्यांची जे कालही चर्चेत होती, ते हयात असतानाही होती, आजही आहे आणि उद्याही राहील, ती म्हणजे त्यांची जी दान पारमिता होती. कारण ऑलरेडी आपण ज्या समाज घटकातून आलेलो आहोत, आपण 18 विश्व दारिद्र्यातून आलेलो लोक आहोत. आपल्यातून एक अंशतः लोकांची एक आर्थिक किंवा सांस्कृतिक किंवा शैक्षणिक प्रगती झालेली आहे. परंतु त्या लोकांवरही खूप मोठी जिम्मेदारी असते की जे, जसं आपण मुस्लिम समाजाचं किंवा शीख समाजाचं जे उदाहरणं देत असतो की जे शोषित पीडित किंवा जे धडपडतात काहीतरी करायला, त्यांना काहीतरी आधार दिला पाहिजे, त्यांना हातभार दिला पाहिजे, त्यांना थोडंसं पुश केलं पाहिजे. या ठिकाणी या मावसाळा येथील या धम्म कार्यातच आपण जर पाहिलं तर या 2 वर्षापासून मी भंतेजींच्या सहवासात आहे. सरांचं जे दान पारमिता आहे, इथे त्यांचं खूप मोठं दान आहे, खूप मोठा त्यांचा इथे सहभाग आहे या कार्याला. म्हणून काही लोकांच्या पात्रात असतं परंतु त्यांच्या दानात नसते, पण ते पात्रात असून काही कामाचं नाही. म्हणजे संत कबीरांनी जसं सांगितलं की बडा हुआ तो क्या हुआ, ऊंचा पेड़ खजूर, पंछी को नहीं छाया है और फल लागे अति दूर, वो बड़ा है तो उसके लिए बड़ा है, हमारे लिए क्या है, समाज के लिए क्या आहे, चळवळीसाठी काय, बाबासाहेबांच्या चळवळीसाठी काय, बुद्धाच्या धम्मासाठी काय, त्याचं काय योगदान आहे, आम्हाला काय करायचं, तो करोडपती त्याच्या घरचा असेल, आम्हाला काय मिळालं त्याच्यात, किंवा बाबासाहेबांच्या चळवळीला काय लाभ झाला, असं म्हटलं जातं. मी कितीतरी धम्म परिषदांमध्ये खेडोपाडी जाऊन गोर गरीब शेतमजुरी करणारे, गड्डे खोदणाऱ्या लोकांकडून 100-100, 200-200 रुपये धम्मदान घेऊन धम्म परिषदा केल्या लोकांच्या सोबत. परंतु एक मला 2-3 ठिकाणी असे अनुभव आले की करोडपती लोकांनी फक्त उपदेश केले, परंतु 1 रुपया सुद्धा त्यांनी धम्मदान त्या कार्याला दिला नाही. ते लोक आजही माझ्या मनात आहे आणि मला परत ते कबीराचा दोहा आठवतो. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की जे आपण या शेवटचं एकच मी, कारण माझ्यानंतर खूप जण बोलणार आहे, की मी हे म्हणतो की मी ऐकलेलं आहे, आपण ज्या धार्मिक वातावरणातून आलेलो आहोत, आपण ज्या भारतामध्ये राहतो जिथे सर्व धर्म समभाव किंवा कितीतरी धर्म आहेत, मी लहानपणापासून ऐकलं कि वो ऐसी चौकट है कि जहाँ पर जाने के बाद कोई खाली हाथ नहीं लौटता, फिर वो हिंदू की होगी, मुस्लिम की होगी, किसी की भी होगी. परंतु मी त्या विचारातून किंवा त्या धम्म मार्गातून आलो की मी कुठे जाऊन माथा टेकलाच नाही. म्हणून मला माहितीच नाही कोणती चौकट आहे, कोण कुठं जातो, कोण कुठून खाली हात लवटत नाही. परंतु स्मृतिशेष माधवराव बोर्डे साहेब आणि त्यांची चौकट एक अशी चौकट होती की वहां पर जाने के बाद कोई भी खाली हात लौटा नाही. जे माझ्या अगोदरच्या लोकांनी सांगितलं, माझ्या पुढचे लोक सांगतील. तरी असो, मला मी त्यांचं जे पुण्यकर्म आहे ते पुण्यकर्म हे त्यांचं पुण्यकर्म हे अजरामर राहील आणि कुटुंब ही तो जो वसा आहे, तो जो परंपरा आहे ती परंपरा पुढे नेईल हे मला निश्चितच मी ठामपणे सांगू शकतो. आणि सर म्हटले की त्यांना ते शोकातून बाहेर येण्याची गरज नाही. शोक नाही, मुळात मी छाती ठोकून सांगेल की शोक नाही. शोक करण्याचं काय कारण आहे की इतकं चांगलं व्यक्तिमत्व घडलं आणि बनलं. ते सरांनी त्यांच्या कवितेतून सांगितलं की ते वेटरचं काम करून, मेहनत करून, मजुरी करून त्यांनी कर्तृत्वावरती, अभ्यासावरती ते तिथपर्यंत पोहोचले. पण पोहोचल्याच्या नंतर त्यांनी ते यशस्वी करून दाखवलं, सार्थक करून दाखवलं. फक्त साडी माडी गाडी, माझं कुटुंब, माझा परिवार एवढं पुरतं राहिले नाही. चळवळ आणि समाज त्यांनी जोपासला. त्याच्यामुळे शोक करण्याचं काही एक कारण नाही. मी ठणकावून सांगितलं. या ठिकाणी मला अभिवादन परत इथं बोलण्याची संधी दिली. मी आयोजकांचा व आपण मला ऐकून घेतलं, आपल्या सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. यानंतर आदरणीय मराठे सर यांना मी या ठिकाणी सूचना करतो की आजच्या या अभिवादन सभेच्या निमित्तानं उपस्थितांना
दोन शब्दाद्वारे मार्गदर्शन करावं. आदरणीय बालाजी सर. पहिली गोष्ट माझामध्ये हे दानशे आणि दान कसं सत्पात्री जायला पाहिजे त्याच्यात एक मूर्तिमंत उदाहरण. दान देत असताना सुद्धा ते त्याचा अपव्यय झाला नाही पाहिजे असं ते नेहमीसाठी त्यांच्या वर्तणुकीतून पाहायला लागतं. दुसरी गोष्ट बोर्डे साहेबांचा माझा 1992 पासून तसा जवळचा परिचय आहे. त्याच्या अगोदर एक संस्थाचालक म्हणून मला ते माहिती. यांच्या संस्थेचे अनेक उपक्रम या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जवळून पाहिले. पहिल्या सुरुवातीला मी ज्या वेळा औरंगाबादमध्ये असतो तर त्यावेळेला मी त्यांच्या प्रौढ शिक्षण कार्यक्रमामध्ये त्यांच्याबरोबर पहिल्या सुरुवातीला आणि त्यावेळेला माझ्यासोबत माझ्या विभागाचे त्यावेळेस ते शिक्षण उपसंचालक म्हणून कामात म्हणजे त्यावेळेला इथे वर्गणीचा अधिकारी म्हणून तिथे त्यांचे ध्यान होते माल औरंगाबादमध्ये आल्यानंतर मी औरंगाबाद ते सोयगाव जायचंय का? पहिला प्रवास मी या गाडीमधून केलेला. त्यांच्याकडून पहिल्या सुरुवातीला 7 ते 8 तास प्रत्यक्ष त्यांच्या बाजूला साधारणतः त्यांचा अजूनच फार चांगला होतो. गुणगुणायचे फार सगळी जुनी गाणी जी होती आणि ओव्या हे त्यांच्या मुखोद्गत होते. मला सुरुवातीला असं वाटलं की हे संस्थाचालक आहेत इतर संस्थाचालकाप्रमाणे त्यांची प्रवृत्ती आहे परंतु मला तसं काही जाणवलं. मग मी वारंवार अजून त्यांच्यासाठी तिथून आल्यानंतर मी SSC बोर्डात आलो असिस्टंट सेक्रेटरी. त्यावेळेला मला वाटते काही मॅट्रिक पास नव्हत्या 7वीच्या वर्गाचं पास होत्या. मी जेव्हा सेक्रेटरीला आलो तर ते त्यांची माझी भेट झाली. आता काय करावं साहेब साहेब काय करावं साहेब मला कशाला विचारतो तुम्ही काय करायचं काय तुम्हाला एवढी गोष्ट लक्षात येते नाही पण काही काही गोष्टी त्यांच्या स्वतःला कळतो समजत नसतात. 7वी पास काय 10वी पास करू का फॉर्म 17 ते काय पोरं लहान होती त्यावेळेला काय करा तुम्ही 10वी पास करू त्या 10वी पास करून घ्या मला काय नाही केलं फॉर्मवर 10वी पास झालं परंतु त्यांची जी चर्चा झाली होती किंवा संस्थेवर त्याला घ्या मला माहिती त्यांची जी संस्था आहे या संस्थेवरती त्याला घ्या असं मी दादाला सांगितलं. अशी माझी चर्चा झाली पण ते घेतलं का नाही त्याच्या इतिहासात मी काही गेलो नाही.
परंतु नंतर ज्या वेळेला काही प्रसंग असे आले की त्या प्रसंगामध्ये त्यांच्याकडे त्यांची जी संस्था आहे आणि त्या संस्थेची जी काही विद्यालय आहे त्या विद्यालयामध्ये भरती असायची, लोकांना नोकरी द्यायचं काम त्यांच्याकडे होतं. परंतु देत असताना निवडून जो घ्यायचा भाग असतो तर ते अधिकारी मंडळीला जे सांगत होते तर माझ्याकडे 10-15 लोक आलेले आहेत, मला ह्याच्यातनं कुणाला ना कुणाला घ्यायचं आहे, पण चांगल्या क्वालिटीचं कोण आहे हे फक्त आम्हाला निवडून द्या. निवडायची जबाबदारी त्यांची नव्हती, सांगायची जबाबदारी त्यांच्यावर होती. ते म्हणायचे हे 5-10 लोक बसलेले आहेत, तर त्या 5-10 लोकांतून जो व्यक्ती चांगला आहे त्याची निवड करून आम्हाला द्या. मग तिथं सरकारी यंत्रणा ते राबवत होती आणि त्या सरकारी यंत्रणेमधनं बरीचशी चांगली मंडळी त्यांच्या शाळेमध्ये निवडून देण्याचं काम त्या सरकारी मंडळीचे कार्य. तुम्हाला सांगतो आत्ता सरची शाळा त्या नक्षत्रवाडीच्या शाळेमध्ये एक शिक्षक होते, रिटायर झाले असते मला माहिती. ते गाणं म्हणता म्हणता ते गणित विषय शिकवते खरा. या वर्षी रिटायर होते. तर मी सुरुवातीला 1991-92 मी हाडकोमध्ये राहतो, नारायणराव रंगले यांच्या घरी राहतो. तर त्यावेळेला त्यांचं एक छोटं युनिट होतं ते ट्युशनवर त्यांचा उदरनिर्वाह होता. आणि तिथं आमचे रतन रगडे म्हणून एक शिक्षक होते, त्यांच्या शेजारी त्यांचा वर्ग भरायचा. आणि मी कधी अजूनमधून तिकडे राहत असल्यामुळं कधी कधी मी जात होतो. तर त्यावेळेला संध्याकाळच्या वेळेला मी ज्या वेळेला त्या म्हणजे त्या गल्लीतनं मला जायचा योग आला तर त्यावेळेला तुम्हाला सांगतो की ते गाण्यातून ते शिकवायचे. चांगली गोष्ट आहे. शिक्षण हे कुठं घ्यावं याच्यापेक्षा कसं शिक्षण मिळतंय हेही त्यातलं जास्त महत्त्वाचं. जसं जन्म घेणं हातात नसते पण कर्म हातात असते, तसं शिक्षण कुठं घ्यावं. घरी बसून सुद्धा शिक्षण घेत आहे. शिक्षणासाठी काय फार मोठी चांगली इमारत लागते तर असं काही नाही. इमारत ही चांगलं शिक्षण मिळण्यासाठी उपलब्ध आहे. इमारतीतून चांगलं शिक्षण मिळेल असं काही नाही. साधं झोपडी जरी असली तरी त्यातनं सुद्धा चांगलं शिक्षण आपल्याला मिळते. आणि त्यासाठी मग ते जे दान द्यायचे तशा प्रवृत्तीतनं ते अनेक कुटुंबांना त्यांनी मदत केलेली आहे. म्हणून त्यांचं सुरुवातीला मी नामोल्लेख केला की ते एक दानशूर व्यक्तिमत्व. आणि दानशूर व्यक्तिमत्व असून एवढंच नाही तर त्यांच्यामध्ये विविध कलागुण होते आणि त्या कलागुणाच्या आधारे त्यांनी समाजाला चांगलं मार्गदर्शन करण्याचं काम त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये केलेलं आहे. ज्यावेळेला त्यांना मुखरस म्हणजे येत नव्हता त्यावेळेला माझी त्यांची भेट झाली. बोलताना त्यावेळेला तेच सांगायचं की काय म्हणायचं आहे, काय झालं काय काय राहिलं आपल्याला ज्या ज्या गोष्टी करायच्या होत्या ते यथाशक्ती आपण समाजासाठी केलेल्या आहे. म्हणजे बाबासाहेबांचे पूर्ण गुण जरी अंगीकारता नाही आले तरी त्यांचा छोटा एखादा कण सुद्धा आपल्याला करता आला तर ते मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि बाबासाहेबांची जी परंपरा पूर्ण जरी कधी एखाद्याला करता नाही आली त्यातले काही गुण त्यांनी समाजाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून 2-4 दिवसापूर्वी माझी बहिणीची भेट झाल्यानंतर असं ठरलं की 26 जानेवारीच्या दिवशी हा कार्यक्रम घ्यायचा. मी म्हणालो नको, त्या दिवशी आपल्याला आपलं घेणं चांगलं आहे. कारण भारत हा आपलाच देश आहे, आपण भारतातले आहोत, बरोबर. त्यामुळं त्या दिवशी घेणं मला काही उचित वाटत नाही असं विचारायला म्हटलं. मग असं ठरलं की 24 तारखेला हा कार्यक्रम झाला. त्या अनुषंगानं या कार्यक्रमाचं आयोजन आज बनजीजीने केलेलं आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की या कार्यक्रमात आपण 20-25 लोक आहेत असं समजतो. तुम्हाला समजतं धम्माची जी गोष्ट असते ती फार मोठी असते. त्या तुम्हाला माहीत असते की धम्म आचरण करत असताना धम्माला अनुयायी मिळाला. अकबराने सुद्धा धर्माची स्थापना केली होती. अकबराने सुद्धा धर्माची स्थापना केली होती. ती धर्माची स्थापना होती ए इलाही असं त्या धर्माचं नाव होतं. तर त्याला अनुयायी किती होते
धर्माची स्थापना झाली, राजा म्हणून धर्म स्थापन केला, आणि त्याला अनुयायी मात्र फार नव्हते. तर त्याचे अनुयायी कोण होते? त्याची जी बायको होती तीच फक्त त्याची अनुयायी होती. त्याच्याशिवाय त्या धर्माला दुसरा कुठलाही अनुयायी नव्हता. तसं बोर्डे दादांनी धर्मप्रचार करत असताना त्याचे अनुयायी तयार केले. आपल्याला त्यांच्याबद्दल जर प्रेम राहिलं नसतं, आदर राहिला नसता, तर एवढी चांगली शिकलेली माणसं इथं जमा झाली नाही. मी समजतो की ही सगळी त्यांची अनुयायी आहे. या धर्माला मानणारी ही जी मंडळी आहे ते फार मोठं काम आहे. इथं मोठ्या धर्माला सुद्धा एक अनुयायी मिळत नाही. इथं आपण सगळी शिकलेली मंडळी त्यांच्या या दिवशी या कार्यक्रमाला आपण हजर राहतो. ही फार मोठी उपलब्धी आहे. म्हणून त्यांना त्या दिवशी सांगितलं की आपण या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे मी पण त्या ठिकाणी येईल आणि काही म्हणजे 1 तास 2 तास तिथे मी घालेल असं माझी त्यांची चर्चा झाली. आणि पंचजीने आल्यानंतर सूचना केली की तुम्ही 2-4 शब्द बोला. तसं बोलण्याचा मी प्रयत्न करतो. तसं मी भाषण वगैरे काय करता येत नाही, पण बोलता मात्र येते. केलेला आहे. म्हणून पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद सर. या ठिकाणी आदरणीय विकी वाघ सर या ठिकाणी या अभिवादन सभेला प्रबोधन करतील. आपण त्यांना सूचना. वंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वभूषण परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माधवदादा बोर्डे सर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून संघात प्रणाम करतो. उपस्थित मंचकावर मराठी परिवार, बोर्डे परिवार आणि आपण सर्व विज्ञान समंजस बंधू भगिनी, आज आपण दादांच्या या अभिवादन सभेच्या निमित्तानं बंधुजीला कार्यक्रम आयोजित केला आणि त्याच्यामध्ये आपल्याला सहभागी होता आलं. बोर्डे साहेबांचा आणि आमचा तसा परिचय नातेसंबंधाचा पण आहे. कारण ते बोलता बोलता एकदा सांगितलं की बा तुमच्या गावामध्ये एक आमची आत्या आहे म्हणजे. तर मला तसं काही कल्पना नव्हती, पण त्यांनी सांगितलं की ते त्यांच्या माहेरचं नाव वेगळं होतं आणि इकडं आमच्या सासरचं नाव वेगळं होतं. त्यांनी मला खून सांगितली की ते रेल्वेमध्ये त्यांचा मुलगा ड्रायव्हर आहे. म्हणलं हो, म्हणलं त्र्यंबक मथा नाही म्हणलं, ते आमच्या काकू आहेत म्हणलं मोठ्या. हां, तर ते माझी आत्या आहे म्हणली. मग आपण दाजी दाजी म्हटले असे बोलले की आले चालेल, आत्या मामाजी आपण आहोत. आणि त्यांची जास्त परिचय म्हणजे मी धार्मिक काम करायचो आणि ते त्यांच्या संदर्भाने ते काम करायचे. त्याच्या माध्यमातून आमची खूप जवळीक निर्माण झाली. आणि मग ते दिवसाआड 2 दिवसानं फोन करायचे आणि प्रत्येक वेळेला समाचार किंवा काय चाललंय 2च शब्द बोलायचे, बरं आहेत का, ठीक, आणि ठेवून द्यायचे. ते म्हटलं कशा करताय एवढा फोन करता, फक्त मला विचारायचं असतं म्हणे, बाकी मला काम नाही काही. पण ते तुम्ही असे डोळ्यासमोर राहता. आणि मग लगेच मी असं 10-5 माझे मित्र आहेत असे, तर त्यांच्यापैकी तुम्ही एक आहात म्हणून मी एवढं विचारतो म्हणे. आणि मग काम असलं की ते बोलून घ्यायचे किंवा ते स्वतः आमच्याकडे यायचे गाडी घेऊन लगेच. तर ड्रायव्हरला सांगायचे चल आपल्याला हरकत जायचं आणि मग येऊन चर्चा करायची ते बऱ्याच वेळेला. तर त्यांनी अशी गोष्ट सांगितली मला की मी लहान होतो म्हणे, जे साधारण 60ची गोष्ट असेल. तर मी 7वी-8वीत होतो. मी 4थीपर्यंतच आमच्या गावात शाळा होती आणि तिथून मग मी सिल्लोडला 8वीपर्यंत शिकलो. आणि मग माझा भाऊ फार हुशार होता म्हणे आणि ते नोकरीला पण लागले. मग त्यांनी असं ठरवलं की माधवला औरंगाबादला घेऊन यायचं.
मग मी 8वी पास झालो. 9वीला जेव्हा मी इथं आलो तर माझं शिक्षण मराठीमध्ये झालं. पण माझा भाऊ हुशार असल्यामुळं हा फार मोठा माणूस झाला पाहिजे. आता एक तर कलेक्टर झाला पाहिजे किंवा जज झाला पाहिजे किंवा अशा मोठ्या हुद्द्यावर झाला पाहिजे असं स्वप्न होतं माझ्या भावाचं. म्हणून मला इंग्लिश मिडियममध्ये आणि सरस्वती भुवनमध्ये टाकलं. म्हणजे तिथं शिक्षणाचा दर्जा उंचावलेला होता. परंतु ते विरोधाभास झालं. माझं मीडियम मराठी, ते इंग्रजी मला समजलं नाही. ते शेवटी दरारा फार होता म्हणे. माझा बापही तो भाऊच होता आणि भाऊ पण तोच होता. त्याच्यामुळं मी अतिशय भीती त्यांची बाळगत असायची. म्हणजे एक भीतीयुक्त सन्मानयुक्त त्यांचा दरारा असायचा. आणि अशा पद्धतीनं त्यांचा एक मित्र होता मिलिटरीमध्ये, तिकडं त्या छावणीच्या क्वार्टरमध्ये. मग मी असं शाळेत असताना गेलो म्हणे खेळत खेळत. तर त्यांच्या घरी मग ते म्हणायचे की हे नामदेवचा भाऊ आहे, लहान आपलाच भाऊ. आणि मग ते लाडानं मला काहीतरी खायला द्यायचे, जेव घालायचे, विचारपूस करायचे, तुला काही खर्चायला पाहिजे का. परंतु मला असं एक दिवस वाटलं म्हणे ते आले आणि त्यांची पॅन्ट त्यांनी खुटीला अडकवली आणि ते बाथरूममध्ये गेले. मला असं वाटलं की यांच्या खिशात काहीतरी असेल, 1 तारीख हे पगार झाला असेल. तर मी ते पैसे पूर्ण पगार काढून घेतला म्हणजे आणि खिशात घालून बसून राहिलो. ते स्नान करून आले, बसले. ते म्हणले माधव जातो का तू? हो म्हणले. मग गेलो म्हणे. निघून आलो. मी खुश झालो. त्याच्यातले काही आणा 2 आणे खर्च केले. पण 300 रुपये होते म्हणे त्या काळातले. 300 म्हणजे खूप झाले ते. मग त्या माणसानं पॅन्ट घातली, ते सगळं झालं, पाहिलं ते तर पैसा येत नाही. मग त्याने विचार केला की मी कुठं मार्केटमध्ये गेलो नाही, कुठं फिरलो नाही, पगार घेतला, सरळ घरी आलो. मग आपले पैसे कोण? माधवच आला होता. पण माधव असं करणं शक्य नाही म्हणे, बोर्डे परिवार. कारण नामदेवचे संस्कार त्याच्यावर असल्यावर तो असं करूच शकत नाही. त्याची खात्री झाली पूर्णपणे. पण तरी देखील त्याला राहवलं नाही. ते चुटचूट लागली त्याला चलू. मग त्यांनी सांगितलं मित्राला, म्हणजे यांच्या मोठ्या भावाला. आणि मग ते सांगितल्यानंतर त्यांना सनक आली. ते म्हणे मग दुसरं कोणी आलं नाही माधव. पण तो माधव तसं करणार नाही. या भावाने माझं पुढं पाहिलं नाही म्हणजे असं बदललं म्हणजे मला. तर मी आपोआपच सांगितलं म्हणजे मी घेतले पैसे आणि दिले. तेव्हापासून मी चोरी आयुष्यात केली नाही म्हणे आत्तापर्यंत. तो धडा शिकलो म्हणे मी त्यांच्याकडून तेवढं. आणि मग पुढं शिक्षणामध्ये मी कॉमर्सला ॲडमिशन घेतलं. तिथं मग शिक्षण घेत असतानाच निवडणुका लागल्या. मी ते वर्गाचा हे निवडून आलो म्हणे याच्यामध्ये वर्ग मॉनिटर. मग पुढं हे पॅन्थर उदयास आलं म्हणजे 72ला. आणि मग त्याचे चुरक आम्ही स्टुडंट फेडरेशनमध्ये होतो. इकडे गंगाधर गाडे आणि एक राम गायकवाडचं नाव सांगायचे ते मी. आणि राम गायकवाड बी मी पण पाहिलेलं आहे की तो बंदंड शरीराचा एवढा रामपुरी असायचा त्याच्याकडे. मी तो असं मग मिलिंदच्या परिसरामध्ये भिंड. आणि मग हे 3 मित्र एकत्र आल्यानंतर या पॅन्थरमधून ते राजा ढालेंना त्यांनी इथं बोलवलं, रामदेव ढसाळ आणि ते. तर ते मला ती बैठक पण आठवती. ते 73ला मिलिंदच्या कॅम्पसमध्येच झाली. आणि मग त्याच्यामधून त्यांनी स्टुडंट फेडरेशन काढलं आणि पॅन्थर जॉईन केलं. पॅन्थरचा असा दरारा होता फारच. म्हणजे गंगाधर गाडे हे ॲग्रेसिव्ह होते. ते फार फ्रंटचे असायचे ते. आणि हे थोडे सालस शांत. पण हे पण काम पॅन्थरमध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांनी काम केलं. पुढं मग परिस्थितीने रूप ते काही केलवलं नाही म्हणून त्यांनी कोर्टामध्ये नोकरी जॉईन केली. गाड्यांनी पण ते MSCBचं मीटर रिडिंगचं काम सुरू केलं. आणि त्याच्या माध्यमातून अधूनमधून जेव्हा राजा ढालेची बैठक त्यांनी एक सभा आयोजित केली गुलमंडीवर. राजा ढाले तेव्हा म्हटले की पंढरपूरचा विठोबा हा साक्षात गौतम बुद्ध आहे. आणि कोणी जर विद्वान असेल तर त्याने माझ्याशी मी चॅलेंज करतो म्हणजे मी सिद्ध करून देईल की पंढरपूरचा विठोबा हा बुद्ध आहे. गुलमंडीवर कोणी असं बोललं नाही. आणि मग त्या ठिकाणी ते चित्र पाहिलं, फोटो. आता हे त्या सभेचे अध्यक्ष होते की त्या सभेमध्ये होते. ते लगेच फोटो काढले आणि ते कोर्टाला जजला सांगितलं की तुमचा कर्मचारी राजकीय सभेमध्ये हे पहा म्हणजे ते. हां. आणि मग ते काय ते त्यांनी मला सांगितलं की ते ब्राह्मण माणूस होता म्हणे, हेड क्लार्क. त्याने ते असं नोटिंग टाकलं. पण जज फार समंजस होता म्हणे. त्याने ते नोटिंग वाचलं सगळं
आणि म्हणे माधव बोर्डे बोलून आला. मग बोलल्यानंतर ते म्हणले, बोर्डे माधव तुम्ही कर्मचारी आहात म्हणे आमचे. म्हणे हो साहेब. आणि तुम्ही सभा अटेंड करता का? काल कुठं होते? मग मी सांगितलं म्हणे खरं खरं की बा मी होतो तिथे. सगळे पूर्वीचे पॅन्टर असल्यामुळं मी त्या समाजाचा माणूस आहे म्हणून मी गेलो. ते म्हणे बा तुम्हाला असं करता येत नाही म्हणे, ते तुम्हाला सभेमध्ये जाता येत नाही, तुमचे फोटो फ्रंटला आहे म्हणे पहिल्या स्थानावर. त्यावेळेस अजिंठा आणि पेपर होते. मग त्यांनी मला समज दिली म्हणे आणि त्या माणसानं सांगितलं की हे अनावधानानं घडलं म्हणून त्यांनी मला काहीच केलं नाही म्हणे. आणि मग मी परत आलो. एका माणसानं मला सल्ला दिला होता तसं की बा ज्यांच्यासमोर अतिशय लवचिक व्यवस्थित उभं राहायचं, जरी ते तुम्ही त्यांचे कर्मचारी असले तरी जसे लोक आरोपी जातात तसं असते. त्यांनी जर आपल्याला पाचारण केलं तर अशा पद्धतीनं मग मी ते माझ्यातला सगळा गुण स्वभाव पाहून त्यांनी मला काही केलं नाही म्हणजे ते. पण ह्या माणसाविषयीची खुमखुमी माझ्या मनात तयार झाली की बा यांनी का केलं असावं असं. आणि मग त्यांनी ते एका मिनिटात मला सोडून दिलं, सांगितलं जा. आणि पुढं मग आम्ही ती नोकरी पण मी सोडून दिली म्हटली. आणि मग हे विद्यापीठाचं वारं हवा सुटली आणि विद्यापीठामध्ये मी सिनेट मेंबर झालो. म्हणजे मला कुठलीही कल्पना नव्हती, राजकारण मला मुळीच आवडत नव्हतं, परंतु परिस्थितीने रूप मी सगळं घडत गेलो. आणि जेव्हा मी त्या सिनेट मेंबरमध्ये झालो आणि ते पॉवर पाहिल्यानंतर मग मला पाथरीकरांचा ग्रुप मिळाला आणि गोमा पाटोदेकर आम्ही पण अनुभवले ते. कारण फायनलला आम्ही असताना पाटोदेकरांचा फार रुबाब होता, त्यांच्या दालनात कोणी जात नव्हतं, असे ते रजिस्ट्रार होते. त्यांचं बॅकिंग सपोर्टमुळं यांनी खूप लोकांना नोकरीला लावलं. त्यांचा तो इतिहास ते सगळे सांगत बसायचे. आणि ते म्हणले मी लहानपणी शेवटी मला पैसे नव्हते तर मी चंद्रविलास हॉटेलमध्ये डोसा खायला जायचो, तर पैसे नसायचे म्हणे आमच्याकडं. तर मग तिथे हॉटेलमध्ये मी ते काम केलं. तर तो असा बेकार माणूस होता म्हणजे तो मालक ते त्या काचामधून पाहायचा आणि ते लादीत मारायला लावायचा. मी म्हणला की बा टेबलावरचे कप हे उचलतो तर तो म्हणायचा खाली फरशी, हो लादी मारणे का काम करो. तर ते हात असे खराब व्हायचे. आणि एक दिवस त्याने मला माझं चोच बांधला म्हणजे अशी शिवी दिली. मग मला ते काही राहलं नाही, रडलो म्हणजे अक्षरशः. तर स्वयंपाकीन बाई म्हणली आईची आठवण आली का तुला? तर नाही म्हणले, मालकानं मला शिवी दिली. म्हणजे एवढा स्वाभिमान माझ्यामध्ये तेव्हापासून तयार झाला म्हणे ते. आणि मी हे सगळं सोडून दिलं आणि ह्या परिस्थितीवर मात केली. आणि भावानं मला खूप काही शिकवलं म्हणले त्याच्या माध्यमातून. परंतु ते पुढं मग आमचा थोडा वाद झाला म्हणले. तात्विक जमलं नाही, कौटुंबिक त्या समस्या असतात त्या काही सांगत नाही मी. आणि मग त्याच्या माध्यमातून पुढं ते प्रौढ साक्षर सर म्हणले तसं ते आलं. आणि त्याच्या माध्यमातून मला खूप या शिक्षण संस्थेपेक्षाही त्याच्यामध्ये खूप पैसा मिळाला म्हटले ते. तर माझ्या घरी शिक्षणाधिकारी येत होते म्हटले ते. मी कधी कार्यालयात कधीच गेलो नाही. अधिकारी आले की ती पाटील तर त्यांचे एकदम दोस्तच होते, ते सांगायचे नेहमी ती पाटलाची गोष्ट मला. आणि मग याच्या माध्यमातून ही शिक्षण संस्था उभी केली. बाबासाहेब म्हणले की शिक्षण वाघिणीचं दूध आहे. आपल्याला शिक्षण मिळालं कष्टानं, तसं गरिबालासुद्धा शिक्षण मिळावं म्हणून मी हे सगळं रोपटं उभं केलं. आणि त्याच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी मी आत्मसात केल्या. मी एक दिवस असंच बसला असताना माय माऊलीला म्हणलं बाई हे फारच पैसे वाढतात म्हणले. हे जसं आता म्हणले ना पवारसारखे हे गायकवाडसारखे पैसे मिळवून द्यायचे, तर तशा पद्धतीनं ते दान करायचे. तर यांना म्हटलं हे पैसेच फार देतात म्हणलं, लाखांनाच पैसे वाढतात. तर ते म्हणले आम्हाला कुठलं दुःख नाही, सगळ्या काही पैसे ते एकपट वाटत असतील तर आमच्याकडे 5 पट ते पैसे देतात आम्हाला. मग आम्हाला जर त्याची उणीव भासत नसेल तर त्यांनी कमावलेला पैसा ते काय करतील तर आम्ही काही करत नाही. आणि हे मुलं पाहिले मी कमलेश सचिव आहे त्यांची त्या संस्थेचे, तरी पण त्यांनी कधी म्हटलं नाही त्या बापाला की मी सही करत नाही किंवा हे कशाचा चेक आहे अगदी सह्या. कधी तो धनंजय मुन्ना ज्याला म्हणायचे ते कधी त्यांच्यासमोर असा उभा राहिला नाही. लहाना मुलगा जो आहे त्याला म्हणले लग्न करतो का नाही असं असली शब्दात माझ्यासमोर बोलले. पोरगा पळून गेला तो. मी म्हणलं दादा मुलगा आहे तो आपला, त्याला असं बोलू नये. नाही हो म्हणे, मी यांना जन्माला घातलं म्हणजे पोरगी लग्न करत नाही
आणि तो ते हे झालं पाहिजे. म्हणलं त्यांना त्याचं ध्येय असेल काहीतरी, तो करणार असेल तशा पद्धतीने. हो म्हणे, आता ते मी विचारून घेतलं आणि त्यांच्यावर. पण मला असं वाटतं म्हणे की मी ज्यांना जन्म दिला त्यांच्या ऋणातून मी मुक्त झालं पाहिजे. लग्न होऊन सोडून का देत नाही म्हणजे नंतर असं नाही. तर मी म्हणलं तसं काही नसतंय. ज्याचं त्याचं ध्येय असेल, आता तो सुद्धा असा रिकामा नाही, तो दिल्लीला शिक्षण घेतो म्हटलं. बस मग ठीक आहे म्हणे, आता ठरवलं म्हणे जायचं नाही अशा पद्धतीनं. मग ते व्यतीत जीवन फक्त त्यांना एकच उणीव वाटली की बा ह्या दोन्हीही मुलांचे लग्न झाले पाहिजे आणि ते माझ्यासमोर. आणि आम्हाला असं वाटलं नाही. शेवटची खंत अशी वाटली, त्यांनी ते एक त्यांच्या नावाचा ग्रंथ काढला. ते म्हणले लेख द्या. मी म्हणलं मी लेख देईल, पण मी माझ्या मनानं देईल, तुम्ही काय काय करता ते. तर ते म्हणले काय मी हात धरला का, तोंड बंद केलं का मी, तुम्हाला काय लिहायचं ते लिहा म्हणले, पण ते तुमचा एक लेख असला पाहिजे. तो काही मला देता आला नाही. मग त्याला म्हटलं तुमची 75 मोठी आणि हे काय एवढंसं पेपर पुस्तक काढलं, मोठा ग्रंथ काढू म्हणे. हो म्हणे, मग याच्यापेक्षा आणि आपण लोकांना असं जेवण देऊ म्हणे मोठ्याच्या मोठं. आणि ते स्वप्नसुद्धा आपण राहिलं असं काही वाटलं नाही. जेव्हा ते धनंजयनं तर मला 10-9:30लाच सांगितलं की ते गेले म्हणे, दादा लागले हृदय. मग मी तेवढ्या रात्री तिथं गेलो आणि विचारलं तर ते म्हणले दुसरीकडे नेलं आणि थोडंसं दही काहीतरी खाल्लं, छातीमध्ये ते कप झाला. तर ते म्हणलं आता हे सरांना पेलवणार नाही, सकाळी आपण ते कप काढून टाकू म्हणे, सगळं ते सकाळी घेऊन या, नॉर्मल आहे सगळ्या गोष्टी. मग एवढ्या गोष्टी असताना सुद्धा फक्त काय गाडीत बसले, ठसका आला म्हणले. म्हणजे ठसक्यानं मग माणसाचं होतं ना जीव वरचा खाली खालचा, तर तशी ती परिस्थिती घडली. मग धनंजयला वाटलं पुन्हा डॉक्टरकडे नेल्यापेक्षा किती केअरमध्ये घेऊन चाला. तोपर्यंत त्यांना ते म्हणजे काही अशी एवढी मदत मिळाली नाही, कारण त्यांच्यामध्ये तेवढी ताकद नव्हती ना. प्रतिकारशक्ती माणसामध्ये असली पाहिजे. पण तो ठसका एवढा जोरात झाला आणि चालता बोलतात मग म्हणजे सकाळी डॉक्टर म्हणतो की सकाळी या, तर आपण कसं विश्वास ठेवू शकतो की ह्या अशा गोष्टी. म्हणून माणसाचं जीवन क्षणभंगूर आहे. ते कधी काय होईल सांगता येत नाही. परंतु त्यांनी जे काही जीवन जगले, आयुष्य जगले, ते अतिशय स्वाभिमानाचं होतं. त्यांच्यामध्ये आदर, नम्रता, शांती, संतुष्टी आणि कृतज्ञतेचा भाव होता. त्यांनी काही कोणाचे उपकार ठेवले नाही. ते भावाला बोलायचे असे जोरात, पण ते म्हणायचे बापही माझा आहे, बाप माझाच आहे म्हणजे, भाऊ पण माझाच आहे. आणि ते शिवा पण द्यायचे. तर मी म्हणलं असं कसं दुहेरी बोलता तुम्ही. नाही हो म्हणे, ते काय सगळे हिंदू कल्चर असं हे करतात. म्हणलं चालायचं. 60% लोक कल्चरमध्ये अजून गुंतलेले आहेत. म्हणलं हळूहळू. नाही म्हणे, माझा भाऊ पहिल्या पिढीतला एवढा शिक्षणाचा दर्जा आणि त्याचा दरारा म्हणे. त्या काळात आपले लोक विमानानं माझा भाऊ फिरायचा म्हणे. लोकांना बसला पैसे भेटत नव्हते, पण माझा भाऊ हा विमानानं दिमागदार सगळा भारतभर फिरला म्हणे. आणि शेवटी काय म्हणे, ह्या अशाच गोष्टी केल्या म्हणे. गणपतीच दिसला म्हणे मला. आणि तेव्हापासून मी म्हणजे म्हणलं दुसरं काही भांडण काहीच नाही म्हणे. पण ते पण यायचे, ते पण सांगायचे मला, किंवा तुम्ही माधवकडे जाता का. म्हणलं हो जातो म्हणलं माधवकडे. मग कसा आहे तो का म्हणलं, मग तुम्ही पण चला ना एकदा. तर त्यांची पण काही हिंमत झाली नाही यांना भेटायची. आणि हे म्हणले याचं नाव काढायचं नाही आणि मला पुन्हा त्यांच्याकडे माझी गोष्ट पण त्यांना नाही सांगायची म्हणे. म्हणलं तुम्ही जर स्वतःला त्या भावाला बाप म्हणता तर तुमच्या गोष्टी का सांगू नये म्हणलं ती. आणि ते तुमचा मागोवा घेतात म्हणलं. ते जनार्दन आरक सांगतात म्हणलं त्यांना सगळ्या गोष्टी. आणि ते मला विचारतात म्हणलं ते जनार्दन त्यांचा मित्रच आहे म्हणलं. तर अशा पद्धतीनं त्यांची फार मृदू स्वभावाचा होता. आणि ताट पण फार होते. जेव्हा आम्ही गाडीत बसलो, फोन सुरू झाला की ते असे बोलायचे. कोणाला बोलत होते माहीत नाही, पण मी म्हणलं आपल्यावर सुद्धा अशा स्वरूपाचा प्रसंग येऊ शकतो. मी गेलो, बाई पण यायच्या, बसायच्या. कशाला आली, चहा ना मला 2, हे असं करायचं तसं करायचं अशा पद्धतीनं. पण ते म्हणले परिवाराला माझा कमलेश फार चांगला आहे. मी त्याच्या पोरीला नोकरीला लावलं, पण हे पहा म्हणे तुमच्या म्हस्कीचं असं होतं तसं होतं. मी मंजेरी कोण सगळे पाठ करून घेतो, तिला दररोज ड्युटीवर लावतो म्हणले, तर तिला पगार देतो म्हणे. मी असं माझ्या सुनाला नोकरीला लावलं, परंतु 1 तास मी शोधत नाही म्हणे. ती रजनीसुद्धा तशा शोधताची. आणि म्हणून मी प्रत्येक हेडमास्टरला सांगितलं की या जरी आमच्या सुना असतील, चालकाच्या असतील, तरी यांना सगळे वर्ग दिले पाहिजे. यांच्याकडून दिवसभराचं काम करून घेतलं पाहिजे आणि त्याचं रिपोर्टिंग मला केलं पाहिजे.
एवढ्या ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडं ॲडमिनिस्ट्रेशन मात्र फार भयानकच होतं त्यांचं. ते एक शिक्षक आले हे म्हणले तोच मास्तर एकदा आला, अशा शिव्या दिल्या त्याला हसडले तर तो पळूनच गेला बाहेर. 1 तासभर आला नाही. मी बसलोच होतो मी तिथं. जेव्हा मी गेलो त्या हॉटेल म्हणला साहेब काही शांत बसलेच का? म्हणलो हो. नंतर मग तो बिस्कट आतमध्ये गेला. काय चर्चा झाली असेल त्यांची. म्हणजे प्रशासनसुद्धा अतिशय उत्तम पद्धतीनं त्यांनी ते ठेवलं. या सगळ्या गोष्टीचा गुण आणि मला सुद्धा एकदम झटकाच बसला हा. तुम्ही म्हणले या गोष्टी कशा काय घडू शकतात. 1-2 दिवसापूर्वी मी फक्त बोललो होतो 30 डिसेंबरला आणि 31 डिसेंबर गेला, 1 तारीख गेली, 2 तारखेला ते म्हटले की आता आपल्याला जायचं इकडं या कोणत्या किल्ल्याच्या बाजूला 4-5 एकर जमीन घ्यायची. हे म्हणलं मला ह्या अशी गावात सांगून का म्हणले हे धार्मिक कामं सांगायचे. आपण दोघं हे तो मुन्ना जाईल. मुन्ना मी विचारलं काल ते खरंच ते हो म्हणजे मला सांगितलं गेलतो म्हणजे मी पाहून आलो. ते काही मला पटलं नाही काही नाही. मी पप्पाला सांगितलं होतं म्हणजे. तर अशा गोष्टी असायच्या. मी म्हटलं खेती करके क्या करेंगे तुम. तर ते म्हणायचे शेतीमध्ये आपल्याला नुसतं घ्यायचं आणि याच्यात खूप पैसा मिळतो म्हणले ती. म्हणजे ते अतिशय व्यवहारामध्ये तरबेज होते ती. ते म्हणले 10,000 रुपये एकरानं मी 10 एकर जमीन घेतली की 2 कोटीला विकली म्हणले. 2 कोटी रुपयामध्ये. आणि म्हणून मग याच्या माध्यमातून ते तर म्हणले 1 कोटी आपल्याला दान करायचं. दान 50 लाख रुपये विठाबाईचे नावात टाकायचे. मग कमलेशला काही द्यायचे, मुन्नाला द्यायचे आणि काही त्यांच्या संसारासाठी खर्चाला. असं त्यांचे नियोजन प्लॅनिंग असायचं की बाई यायचं आपली तो करणे काय. म्हणजे आणि मला म्हणे तुम्ही असे विहार ध्यानात ठेवा. तुम्ही सांगा तुम्ही म्हणाल तेवढे पैसे देतो. हे म्हणलं मी काही करायची गरज करत नाही आणि मी सांगत नाही अशा पद्धतीने. म्हणजे त्यांचा एवढा विश्वास बसला होता की आधीमधून. आणि दुसरं काही नाही फक्त धार्मिक कार्यक्रमात माझ्या मुलाचं लग्न झालं 2007ला. तर तेव्हा पत्रिकेमध्ये मी त्यांचं पहिलंच नाव टाकलं. 2-4 लोकांनी विचारलं म्हणजे माधव बोर्डे कोण आहे. तेव्हा म्हणलं हे आमचे बाप आहे. हे जनार्दन म्हटलेलंच म्हणलं. म्हणजे माधव बोर्डे कोण म्हणते ते म्हणलं हे आमचे बाप. आणि मग हे पत्रिकेमध्ये नाव टाकलं. ते लग्नाला येतील का म्हणे. म्हणलं मग लग्नाला येऊ ना येऊ आमची श्रद्धा आहे आम्ही टाकलो. काही लग्नाला आले ते स्वतः आले. पण त्यांचे एक गोष्ट होती की ते आता आपला कार्यक्रम 2ला ते येणार 2 वाजता पाहणार 10 मिनिटं आणि ते निघून जाणार. ते थांबत नव्हते ते की बा आता बऱ्याचशे सर येतात असं त्यांना ते वाटत नव्हतं. आणि ते म्हणायचे भेड़ों को कुछ सच्चा नहीं ये शादी करते नहीं इसलिए मैं नहीं आता. ये काय हे सब घर के लोगों को दे दिया म्हणजे ते सगळं करते म्हणजे कौटुंबिक असो नातेसंबंधाचे असो मित्राचे असो सगळं. अशा ह्या गोष्टी त्यांच्या खूप चांगल्या प्लस पॉईंट होती त्यांची. आणि प्रकृतीनं सुद्धा अधूनमधून त्यांची साथ दिली नाही. मध्ये त्यांची ती लाळ दिली. अनेक गोष्टी त्यांच्यामध्ये त्या कृती उणीवा निर्माण होत गेल्या. मध्ये म्हणलं दात काढू नका तेव्हा डॉक्टरनं सांगितलं बछडीच काढून टाकली पुरी. मग त्याला नाही त्या शिट्या देऊन टाकल्या ती. म्हणजे 4-5 हजार रुपये तो लिहिले. माहीत वैसे 10,000 देतो ना म्हणजे 32 गिराकी म्हणजे. त्याच्यामुळं म्हणजे मला ते बोलता येत नाही नीट खाता येत नाही. अशा गोष्टी त्यांच्या जीवनचरित्र फार मोठं आहे. तर त्यांच्या ज्या काही उणीवा आहेत त्या आपण काढण्याचा प्रयत्न करू. 75 वर्ष त्यांच्या जयंतीला होतील. आता आपण जयंती साजरी करू. त्या निमित्तानं त्यांचा एक ग्रंथ पुन्हा काढण्याचा प्रयत्न करू. आणि हे भंतेजीवर तर फार विश्वास होता त्यांचा. ते म्हणले आम्ही बहुत पैसे दिए म्हणे माँ बाप के नाम से अपने धम्म हाल दे दिए म्हणे. आता म्हणे ते तो भंतेजीच खरा आहे. त्याला धम्म प्रचार प्रसारासाठी गाडी पाहिजे तर गुन्हेगार गाडी द्यायची. ते म्हणलं 8.5 लाख की गाडी हो 12 लाख की गाडी जाओ दुकान पे गाडी लेके आओ काही पैसे नाही देताना म्हणजे. अशा गोष्टी त्या बोलायची ती. तर हे त्यांच्यामध्ये दान पारमिता पराकोटीची होती. आणि खरंच जीवनामध्ये माणसानं बाबासाहेबाला आपण बोधिसत्व म्हणतो तर त्यांच्या दान शील उपेक्षा नैष्कर्म वीर्य शांती सत्य अधिष्ठान करुणा आणि मैत्री. तर यांच्यामध्ये 2 गुण मला नक्कीच वाटले की त्यांच्यामध्ये दान पारमिता होती आणि त्यांच्यामध्ये मैत्री पण तेवढीच होती. ते बोलत होते पण माणसाला नंतर जवळीक निर्माण करायची. असाच प्रसंग मला एकदा आला की आम्हाला बाईच्या माहेराला जायचं होतं जळगाव सप्ताहाला. ते आले हाडको कॉर्नरला गाडी घेऊन आणि फोन केला की मैं ह्या आया तुम जल्दी आओ. तर आता माझ्याकडे गाडी नसल्यामुळं पायी 10-15 मिनिटाचा वेळ झाला.
ते म्हणले मी चांगल्या तुरम खाला एवढा वेळ वाट पाहिली नाही म्हणजे आयुष्यात काही. मी 2 मिनिटं आणि झटकन निघून जात. मी म्हणलं जायचं होतं तुम्ही, आता तुम्हीच म्हणले मला आणि माझ्याकडे साधन नाही, तुम्हाला घर माहीत होतं तर गाडी घेऊन यायची होती म्हणलं. मग तुम्ही लगेच ते एकदम असे शांत झाले की याला राग आला. मी म्हणलं मी काय तुमच्या शिक्षण संस्थेचा मास्तर आहे काय म्हणलं. ते एक शब्द बोलले नाही. आणि मग दुसऱ्या गेलो आम्ही आणि तो ड्रायव्हर म्हणला तुम्ही एवढं बोलले म्हणजे का ते एक शब्द. हो कोणी हिंमत होत नाही म्हणे बोलायची. पहिला माणूस पाहिला म्हणजे की दादाला प्रत्युत्तर दिलं म्हणे तुम्ही. ते असे आमचे ऋणानुबंध होते आणि म्हणून त्यांची एक पोकळी निर्माण झाली की तसा हा परिवार चांगला आहे. धनंजयवर त्यांचा बराच विश्वास होता आणि त्यांनी कामाची हातोटी त्याला शिकून दिली आणि मला सांगितलं त्यांनी की हा आपली संस्था उत्तम तऱ्हेनं चालू आहे. परंतु माझा कमलेश जो आहे तो फार शांत संयमी आणि फारच सज्जन आहे म्हणतो. त्याचा फायदा मात्र कोणी घेऊ शकतो म्हणून स्वभावाचा. ते म्हणलं तसं नाही आहे, तो सुद्धा अर्थशास्त्राचा तज्ज्ञ येतो. इतका सोपं नसतं म्हणलं अर्थशास्त्रातले लोकांचं. पण त्यांना असं वाटायचं मात्र मुलाला मी चांगलं तयार केलेलं आहे असं म्हणायचं. आणि निश्चितच ही मायमावली पण चांगली, कधी दुखवलं नाही काही नाही. त्या पण सांगायच्या नाही ते. शेवटी आता आम्हाला भूतानला जायचं होतं तर ते म्हणले माझ्या बायकोला घेऊन जा म्हणे तू. पण मी काही येत नाही कारण माझं शरीर मला साथ देत नाही. मग सांगितलं ते बाईला की बस सुजातालाही घ्या. म्हणजे सुजाता काही एक कारणामुळं ती म्हणजे मी काही येत नाही. तिचं तिकीट बुक करून आम्ही कॅन्सल केलं. मग बाईला सुद्धा माझ्यासोबत माझं म्हणजे एवढा मोठा विश्वास त्यांनी आमच्यावर टाकला. त्या विश्वासाला मात्र आम्ही त्याला जाऊ दिलं नाही. पण ते जे मी संभाषण ऐकायचं म्हणलं या बडग्यात आपण कधीतरी एखाद्या वेळेस येणारच. परंतु तशी काही परिस्थिती येऊ दिली नाही आणि ते अतिशय शांत स्वभावानं आम्हाला समजून घेतो. फार आदर घेतो त्याला. आणि बऱ्याच वेळेला सांगितलं की बा तुम्ही जे एवढे पैसे कुठून द्यायला पण तुम्ही पैसे त्यांना सांगितलं की बघ मला सुद्धा त्याची थोडी आवड असल्यामुळं अनेक लोकांना मला पैसे द्यायला लावले. त्यांना कधी दोन दिलं तर कित्येक वेळेला पैसे दिले. म्हणायचे फार गरीब आहे पण उत्कृष्ट पत्रकार म्हणजे चांगलं लिखाण करतो चांगल्या पद्धतीनं. त्याचं पुस्तक छापायला द्या, त्याच्या पोरीच्या लग्नाला द्या. अशा पद्धतीनं त्यांनी खूप लोकांना मदत केली. खूप म्हणजे खूपच. मला तर कधी कधी असा कंटाळा यायचा की बा हे कोणालाही पैसे देतात. लोकांनी पुस्तकाचे 20-30 हजार घेतले पण तुम्ही पुस्तकं लिहिताच कशाला जर तुम्हाला छापायचे आहे तर नसतील दिले. ठीक आहे म्हणलं बा भंतेला तुम्ही देता पैसे तर पण पुस्तकं छापणाऱ्यांना पत्रकारांना तुम्ही पैसे देता तर ते म्हणले मग चळवळी कशा चालणार म्हणे. ते तुम्ही घरात बसले तर या चळवळी कोण चालेल. म्हणून कोणी काहीतरी करतंय रस्त्यावरनं तर त्याला आपण मदत केली पाहिजे, त्याला रेटा दिला पाहिजे. म्हणजे असा दृष्टिकोन त्यांचा त्याच्या मागचा होता की जे काही काम करतो त्याच्यामध्ये त्याला पुढं गेलं पाहिजे. आणि असे लोक फार समाजामध्ये दुर्मिळ आहे आणि त्यांना बाबासाहेबांना भरभरून दिलं. त्याच्यामुळे उदात्त अंतःकरणानं त्यांनी सुद्धा केलं. आणि परिवाराला सुद्धा पाहिलं तर मी म्हटलं की यांना पैसे द्यायचं नका. ते म्हणले आम्हाला कुठलीच उणीव जर नसेल तर त्यांनी ते करावं. वेळ बरा झालेला आहे. एवढं बोलून मी थांबतो. आणि 75चं बोला पुन्हा एकदा. हां आता 75 आता 47चा त्यांचा जन्म आहे स्वातंत्र्याचा. आता 74 झाले. आता 15 ऑगस्टला जो येईल त्यांना 75 वर्ष पूर्ण होतं. तर त्यांचा मनोदय होता की सेकंड एडिशन ते काढायचं चाललंच होतं त्यांचं ठरलं होतं. तर ते आपण सर्वजण मिळून जे काही आपले सौंदर्य आहेत त्यांचे जवळचे आहेत त्यांच्याकडे आपण प्रस्ताव एक मिटिंग घेऊ. आणि पुन्हा विनंती आहे की उद्या हां मौलाना आझादमध्ये एक जाहीर कार्यक्रम ठेवलेला आहे. तो दुपारी 1 वाजता आहे. तर नम्र विनंती आहे की तिथे या. तिथं सुद्धा अशा पद्धतीनं स्वच्छ चर्चा होईल, आपली विचाराची देवाणघेवाण होईल. त्याच्या माध्यमातून ठरवू आपण त्यांची जयंती करायला काही हरकत नाही. कारण मी अशा मताचा मी आहे. आणि सगळ्याच लोकांनी प्रोत्साहन जोरात दिलेलं आहे. असं त्यांच्या जीवनात मला नाही वाटत की कोणी असे असतील की बा कशाला करतात. ते त्यांनी ज्याला दान केलं त्याची उत्तराई म्हणून जरी ते आले ना खूप मोठा कार्यक्रम होईल. जरी नाही केलं तरी आम्ही सक्षम आहोत. आम्ही किती पैसे खर्च करू शकतो. नाही काय पैसे लागेल पैशाची काय मोठी गोष्ट. पैशाची चिंता नाही करायची.
तेव्हा मंत्रीजीनं हा कार्यक्रम घडवून आणला अभिवादन सभेचा दादांचा. तेव्हा हे दादांचे सगळे 4 वर्ष सहकारी. अशा प्रकारे या ठिकाणी आदरणीय विखे वाघ साहेबांनी अगदी साहेबांचं जवळून यथार्थ जीवन दर्शन यथार्थ जीवन दर्शन साहेबांचं आपल्या समोर मांडलेलं आहे. निश्चितच या ठिकाणी आपण इथेच थांबूया. धम्मपालन गाथा होईल आणि धम्मपालन गाथा झाल्यानंतर भिक्खू संघ मंगलमैत्री आशीर्वाद देतील आणि त्यानंतर आपण सर्वजण जागेवर उभे राहून साहेबांना आदरांजली अर्पण करून हा कार्यक्रम समारोप करून घेऊया. सर्वांनी धम्मपालन गाथा या ठिकाणी ग्रहण करावी. सब पाप सकलं कुशल उपसंपदा सचेत परियोदपरम् एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतंगुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके वरमि च न तावता धर्मधरो यावता बहुभासति यो च विश्रुवाणं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो ओदियो धम्मं न ममजति नाथि मे शरणं मह्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सज्जवज्रेण होतु मे जयमङ्गलम् नाथि मे शरणं मह्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सज्जवज्रेण होतु मे जयमङ्गलम् नाथि मे शरणं मह्यं संघो मे शरणं वरम् एतेन सज्जवज्रेण होतु मे जयमङ्गलम्. नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. सवेन्द्रियो विवाजान्तु सापरोगो विनाशतु माते भवन्त्वन्तरायोन् सुखी दीर्घायिको भव. अभिवादनशीले सन्नीचं वड्डापचायिनो चत्वारो धम्मा वर्धन्ते आयुवन्नो सुखं बलं. बंद करता